सगळ्याच मुली लग्न करून सासरी जातात गौरी, पण आई बापाच्या मानसन्मानाची लक्तरा नाही करत कोणी। चांगली पांग फेडलीस ग गौरी। खूप बोललीस तू, आणि तुला मला जे काही बोलायचंय ते बोल, कारण तुझा माझ्यावर हक्क आहे। पण त्यांना काहीही बोलायचं नाही, कारण तुझा त्यांच्यावर काहीही हक्क नाहीये। तुला आमचं लग्न मान्य असू देत नाही तर नसू देत, पण माझ्या नवऱ्याबद्दल एक अवाक्षरही कोणी काढलेलं मला चालणार नाही। मला माहितीये तुझं बोलून समाधान झालेलं नसणार आहे, पण तू निघ आता इकडनं, कारण तुला जर कोणी उणं दुणं बोललं ना तर तुला नाही सहन होणार ते। तू निघ आता इकडनं। आणि हो, पहिलं आणि शेवटचं सांगते, पाचपुत्यांकडच्या कोणीही माझ्या नवऱ्यावर किंवा माझ्या घरातल्या कुठल्याही माणसावर बोट उचललेलं मला चालणार नाही। त्यामुळे इथून पुढे तुम्ही कोणीही ह्या घराची पायरी चढायची गरज नाही। अरे तू रडतेस? कमाला नॅचरल ऍक्टिंग करतेस। कुठे शिकलीस ग सांग ना? हा, आईकडून नाही का? म्हणजे तुझी आई पण कमाल ऍक्ट्रेस हा, A1। म्हणजे तुमचा हा प्लॅन आहे हे कोणाला कळलंच नाही, सगळं कसं नॅचरल। मॅम, तुमचं काही काम असेल तर मला सांगा, नाहीतर मला माझं काम करू द्या। मग कर की तुझं काम, मी कुठे अडवलंय? आणि तसंही माझ्या अडवण्याने तुम्ही मायले की थोडीच थांबणार आहात। अभिला कंगाल केल्याशिवाय तुम्ही पाचपुते मंडळी काही थांबत नाहीत आता। बस, इथून पुढे माझ्या घरच्यांबद्दल एक शब्द जरी बोललात ना मॅम, तरी मी विसरून जाईन की तुम्ही माझ्या प्रोफेसर आहात आणि माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहात। आणि हे जे काही चालवलंय ना तुम्ही, की मी अभिमन्यू सरांना लुटण्यासाठी त्यांच्याशी लग्न केले, हे प्लीज तुमच्या डोक्यातनं काढून टाका आणि डोळे उघडून एकदा बघा व्यवस्थित। तुम्ही कितीही अभिमन्यू सरांचे कान भरण्याचा प्रयत्न केलात ना, तरी त्यांना काहीही फरक पडणार नाहीये, कारण त्यांना व्यवस्थित माहितीये की मी कशी येते। नवरा बायको होत आम्ही, एकमेकांना ओळखून होत। कदाचित मी काय वागेन हे त्यांना नाही सांगता येणार, पण मी काय नाही करणार हे त्यांना व्यवस्थित माहिती आहे। आणि माझं प्रेम आहे अभिमन्यू सरांवर। हो, माझं खूप मनापासून आणि खरं प्रेम आहे अभिमन्यू सरांवर।
आणि खऱ्या प्रेमाची ताकद तुम्हाला अजून नाही कळली आहे रागिणी मॅम. खऱ्या प्रेमामध्ये जितकी काळजी असते ना, तितकीच आगही असते. आणि म्हणून तुम्हाला सांगते, माझ्या प्रेमावर बोट उचलू नका, त्याच्या भानगडीत पडू नका. हात पोळून निघेल नाही तर तुमचा. तुमची कॉफी पिऊन झाली असेल तर कप देता? काय झालं? असे का बघताय? तू तुझ्या आईशी अशा पद्धतीने बोलायला नको होतस. तू बाकी कोणाचंही मन दुखावलं असतं तरी चाललं असतं, पण आईच नाही. आपण किती मोठे झालो ना तरी आपल्या आईपेक्षा नाही मोठ्या. हे एकच नातं असं असतं जे आपण कायम जपायला पाहिजे. आपल्या वडिलांपेक्षा आपण कर्तृत्वाने, पैशाने, बुद्धीने मोठे होऊ शकतो, पण आईपेक्षा आपण आयुष्यभर लहानच असतो. आणि तिच्या स्वाभिमानाचं कौतुक होतं ना तुला. मग त्याच स्वाभिमानाने ती माझे पैसे परत द्यायला आली, त्याच्यावरून तुला इतकं बोललीस? हो, कारण तिने माझ्यासमोर दुसरा कुठला पर्यायच ठेवला नाही. म्हणजे सर, तुम्ही पैसे दिले असतील, मदतही केली असेल, पण तुम्ही जे काही केलं ते माझ्या घरच्यांच्या भल्यासाठीच केलं ना. हे ती बघतच नाहीये. ह्या गोष्टीकडे ती कानाडोळा करते. तिला फक्त आपलं लग्न मान्य नाहीये म्हणून ती तुम्हाला येऊन वाटेल तसं बोलत होती. आणि माझ्या नवऱ्याला वेडं-वाकडं बोललेलं मला चालणार नाही. गौरी, नवरा देवराला डोक्यातनं काढून टाक, कळलं ना? सर, डोक्यातनं काढून टाकेन, पण गळ्यातनं नाही ना काढता येणार सर. आपल्यात नवरा बायकोचं नातं नाहीये, आणि जर ते असेल ना तर फक्त समाजाला दाखवण्यापुरतं आहे. मी तुला बायको मानत नाही. ठीक आहे, तुमची मर्जी, पण मी तुम्हाला नवरा मानते. मग नको माणूस. का? तुमच्या सगळ्याच गोष्टी ऐकल्याच पाहिजे असं काही नियम नाहीये ना. द्या इकडे कप. गरज नाहीये, माझी कामं मी करू शकतो. नाही, मला माझ्या नवऱ्याची कामं करायला आवडतात, मला छान वाटतं. द्या. बाजूला हो कर. द्या द्या. मी तुला सांगितलेलं कळत नाहीये का? यापुढे माझी कामं करण्याची तुला गरज नाही. बाजूला हो. करणार. तुम्ही कितीही नाही म्हणालात ना तरी मी करणार. नवरा बायकोच्या नात्याची पहिली अट असते की दोघांनी एकमेकांचं ऐकायचं असतं, आणि आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या नवऱ्याचं ऐकायचंच असतं. बाजूला हो का? ठीक आहे, मग तुम्ही पण मान्य करा की मी तुमची बायको आहे. मी तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकेन. द्या. अजिबात नाही. द्या तो कप इकडे. आगाऊपणा सोडणारच नाहीस ना तू? द्या. सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. खरंच दुखते का खूप? आय एम सॉरी. गौरी, का करतेस तू हे सगळं? का करतेस तू हे सगळं? माझ्या बरोबर राहून तुला काही मिळणार नाहीये. तुला फक्त त्रास होणार आहे. आत्ता जसा झाला ना तसा. पण मला काहीही नकोय. मग का असं वागतेस? कारण माझं प्रेम आहे तुमच्यावर. आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मनापासून खूप प्रेम आहे. आय लव्ह यू. आणि तुम्ही माझ्यावर परत प्रेम करावं अशी अपेक्षा नाहीये माझी. तू काय बोलतेस तुला कळत नाहीये. आतापर्यंत नव्हतं कळत सर, पण आता कळायला लागलं. कालपर्यंत मला असं वाटत होतं की तुम्ही माझे प्रोफेसर आहात म्हणून माझ्या मनात तुमच्याबद्दल आदर आहे. पण आपण लग्नानंतर एका घरात राहायला लागलो, एका खोलीत राहायला लागलो. तुम्ही माझ्यासाठी एवढं काय काय केलंय म्हणून मला असं वाटायचं की सतत तुमचा विचार येत असतो माझ्या मनात. पण सारखा सारखा तुमचाच विचार काय येत असतो? तुम्हाला काय आवडतं, काय नाही आवडत, तुम्हाला कशाचा राग येतो, तुम्हाला कशाने आनंद मिळेल, तुम्हाला कुठला रंग चांगला दिसेल, कुठला नाही चांगला दिसणार, सारखा तुमचाच विचार येत असतो सर. आणि ज्या माणसाबद्दल आपल्याला आदर असतो ना त्या माणसाबद्दल आपण असा विचार नाही करत.
थोडं उशिरा का होईल, पण मला कळलंय माझं खूप खूप प्रेम आहे तुमच्यावर. मूर्ख आहेस तू. प्रेमात कोण शहाणं असतं? मी प्रेम करण्याजोगा माणूस नाहीये. हे तुम्हीच ठरवलं सर. तुम्ही चिडता, ओरडता, भांडता, पण तितकीच काळजीही करता. तुमच्या नकळतपणे तुम्ही समोरच्याला खूप जीव लावता. आता मॅडमचंच उदाहरण घ्या. त्यांचा एवढा राग करत असता, पण त्यांच्या खाण्यापिण्याच्या औषधांच्या वेळा जर चुकल्या तर तुम्हाला किती राग येतो. मी त्यांची काळजी घेतो कारण तुम्ही खूप चांगले आहात. तुम्ही मनापासून खूप चांगले आहात. आणि तुमच्या आत जे प्रेम आहे ना, त्याला तुम्ही कुलूप घालून बंद करून ठेवले. हे बघ गौरी, मला इतकंच कळतं की हे नातं तुझ्या फायद्याचं नाहीये. त्यामुळे हे नातं डोक्यातनं काढून टाक आणि मॅडम बद्दल कुठलेही तर्कवितर्क करत बसू नकोस. एवढा कसला त्रास होतोय तुम्हाला? मॅडममुळे तुमचं नक्की काय बिनसलंय? भाऊजी अहो, तुम्ही फिराकडून काय होणार आहे? बसा शांतपणे. अगं शोभा, कसा शांत बसून? ती माधवी गेली आहे गौरीच्या घरी. तिकडे जावं बापून काय कमी जास्त बोलली म्हणजे मिळवली. काय झालं असेल तिकडे देव जाणे. भाऊजी अहो, काही होणार नाही. आणि गौरी आहे ना आपली सांभाळून घ्यायला. चिवडा खाताय का? अगं अहो, वहिनी, पाणी घ्या. वहिनी, पाणी. माधवी, काय झालं माधवी? कोण कोण होतं त्यांच्या घरी? जावई बापू आपलं सर होते का? गौरी काय म्हणाली? मेली तुमची गौरी. माधवी, काय माधवी हा? यापुढे पाचपुतांनी राजेशिकेच्या घरी पाय देखील ठेवायचा नाही असं बोलली तुमची मुलगी. आता अजून किती अपमान करून घ्यायचा पोटच्या पोरीकडून? शांत हो. नक्की काय झालं तिकडे मला सांगशील का? मला त्याविषयी काही एक बोलायचं नाहीये. गौरीचा विषय माझ्यासाठी संपलाय. अगं, आणि यापुढे गौरीचं नावच काय, तिची सावली देखील मला या घरावर नकोय. समजलं? माधवी, अगं ऐक. भाऊजी अहो, आता भाऊजी अहो, गौरीला असं वाऱ्यावर सोडून कसं चालेल? माहेरचा सपोर्ट नको का तिला? हा, बरोबर बोलतेस तू. मला काहीतरी करावं लागेल. हा, आलोच मी. सोन्याची कोंबडी अशी कशी हातात ना जाऊ देऊ? सॉरी बाप्पा, माफ कर मला. मी आईशी याआधी अशी कधीच बोलली नाहीये. कधीच तिला उलटून बोललेली नाहीये. पण आज माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी काय करायला हवं होतं सांग ना तू मला. आई बाबा जितक्या वेळेला या घरात येतील, त्यांचा जितका जास्त संबंध या घराशी येईल, तितके प्रॉब्लेम्स वाढत जातील. त्याच्यापेक्षा या दोन्ही घरांचा एकमेकांशी संबंधच आला नाही, कोणी एकमेकांच्या समोरच आलं नाही, तर कोणीच कोणाचा अपमान करणार नाही. मला माफ कर, मला माफ कर. हॅलो. हा गौरी. बाबा, बाबा, काय झालं काय तिथे? बाबा मला माफ करा. खरंच सॉरी. मी आईशी असं नव्हतं बोलायला पाहिजे. मला कळतंय, पण माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायच नव्हता. बाबा ती ठीक आहे ना? ती बरी आहे ना?
तिला तिला खूप त्रास होतोय का हो? बाबा बाबा सॉरी. आई आई कुठे आहे? ती काय करते? एक मिनिट गौरी, शांत हो तू. हा, आणि काय झालं नक्की मला सांग समजावून. काही नाही, शब्दांनी शब्द वाढत गेला. सगळेच एकमेकांना लागेल असं बोलत होते. मग त्यावेळेला मला जे बरोबर वाटलं तेच केलंय मी बाबा. माझ्या समोर दुसरा कुठला ऑप्शन नव्हता. म्हणून मी म्हंटल की 5 पुत्यांनी राजे शिर्क्यांच्या घरी येऊ नये असंच ना? हो बाबा, खरंच सॉरी. माझ्या समोर दुसरा पर्याय नव्हता हो बाबा. खरंच सॉरी. तुम्ही गौरी, तू काही चुकीचं केलेलं नाहीस. बाळ तू बरोबर आहेस. हा, तू काही काळजी करू नको तुझ्या आईची. ती आता रागावली आहे ना, हळूहळू शांत होईल. मी समजूत काढेन तिची. हा, पण ती मला समजून घेईल का? मी हे सगळं का वागली तिला पटेल का बाबा? हा, मला तर काहीच कळत नाही बाबा. खरंच सॉरी. हो बाळ, तू आधी शांत हो. तुझं काहीच चुकलेलं नाही. आणि सगळ्यांचा त्रास ना तू एकट्याने सहन करू नकोस. हा बाबा, तुम्हाला पण वाईट वाटलं असेल ना? गौरी, अगं बाळ, मला तुझ्या कुठल्याच गोष्टीचं कधीच वाईट वाटलं नाही ग. आता एक काम कर, डोळे पुस आणि हस बघू आधी. आता कसं? आणि एक लक्षात ठेवायचं गौरा, अख्खं जग जरी तुझ्या विरोधात गेलं ना तरी हा बाबा तुझ्या पाठीशी कायम उभा आहे. एवढं लक्षात ठेवायचं. मला माहिती. थँक्यू. चल ठेवतो मी. तुझ्या आईशी बोलायचंय ना मला. चल. ओ माय गॉड, म्हणजे इतकं नाटकी आणि खोटं कसं कोणी वागू शकतं? स्वतःच्याच आईला कशी बोलली ती अगं? म्हणजे इट वॉज सो अनएक्सपेक्टेड. गौरीकडनं ती अशी बोलली स्वतःच्या आईला? अगं पण ती बोलली ना खरंच. ती खरंच बोलली हे कशावरून ग? पण हेच अर्पिता, हेच मी तुला नेहमी सांगत असते आणि तुला ना कळत नाही. ही सगळी तिची नाटकं आहेत. चल, मी काय म्हणते, आत्ता आपण जर पासपुतेंच्या घरी गेलो ना आणि जाऊन तमाशा केला ना तर हीच मुलगी आपल्या अगेन्स्ट तोंड चालवेल की नाही बघ. नाही ग रागिणी, मला नाही वाटत तसं. गौरी सारखी मुलगी इतकं ठरवून इतकं वाईट आपल्या आई बरोबर कशी वागू शकेल? आणि त्यात तिची आई चिडली होती ना तिच्यावर. तिला हे लग्न मान्य नाहीये. हा, हो की नाही? तू कशावरही विश्वास ठेवतेस? अगं गौरीनेच तिच्या आईला हे सांगितलं नसेल कशावरून की आई तू इकडे ये आणि असा तमाशा कर म्हणून? मला तर तिच्या नजरेत तसं काही दिसलं नाही आणि ना तिच्या आईच्या नजरेत दिसलं. ही अर्पिता तर गौरीच्या टीम मध्ये जायला लागली आहे. नाही, असं होऊन नाही चालणार रागिणी. लवकरात लवकर एखादी नवीन आयडिया शोधायला हवी जेणेकरून अर्पिताला त्या गौरीचा राग येईल. राग. आणि खरं सांगू का रागिणी, मला असं वाटतं की या आई आणि मुलीमध्ये ना एकेकाळी खूप घट्ट नातं असणार. या लग्नामुळे प्रॉब्लेम झाले असतील ना त्यांच्यामध्ये. हा, जे काही असेल ते असेल. पण आता गौरी तिच्या आई बरोबर जे काही वाईट वागली ना, जे काही बोलली ना, ते नाटक नसावं ते नाटक. पण मग जर हे खरं असेल ते जास्त डेंजरस नाहीये का? म्हणजे बघ ना, जी मुलगी आपल्या आईची नाही होऊ शकली ती नवऱ्याची काय होणार? सरांच्या चिडचिडीचं कारण कदाचित या डायरीतच सापडेल. असं नक्की काहीतरी. सरांचा पास्ट आणि मॅडमचं हे असं असणं, नक्की काहीतरी संबंध आहे.